नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, ज्या काय बांधकाम कामगारांनी नूतनीकरण करण्यासाठी म्हणजेच रिन्युअल करण्यासाठी ज्यांनी काय अर्ज केलेले आहेत, त्यांना काही दिवसानंतर अर्ज केल्यानंतर असा मेसेज येतो. तर मित्रांनो, ज्या काय बांधकाम कामगारांना मेसेज जे आलेले आहेत किंवा ज्यांनी नूतनीकरण केलेलं आहे त्यांना असा मेसेज येणार आहे आणि ज्यांनी काय मेसेज आलेले आहेत त्यांना पण ह्या ठिकाणी सगळी माहिती या ठिकाणी सांगितली जाणार आहे. असा मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आणि पुढची प्रोसेस काय राहते ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या काही मित्रांना असा मेसेज आलेला असेल त्यांनी मला या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, आपण सविस्तर अगोदर पहिल्यांदा मेसेज बघूयात. मेसेज काय आलेला आहे आणि काय नाही हे संपूर्ण तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे ह्याबाबत तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, मेसेज असा आहे की तुमचा नूतनीकरण अर्ज स्पष्टीकरणासाठी प्रलंबित आहे. कृपया पुढील प्रक्रियेसाठी अर्जामध्ये आवश्यक ते बदल करून व आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करून अर्ज पुन्हा प्रस्तुत करण्यात यावा. सदर स्पष्टीकरण 7 दिवसात देणे बंधनकारक आहे. तसेच या ठिकाणी सदरचे स्पष्टीकरण विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर असा मेसेज आला असेल आणि हे जर स्पष्टीकरण ज्या 7 दिवसाच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द करण्यात येईल असा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी असा मेसेज आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे या ठिकाणी बघूयात. तुम्हाला जे आपले बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे सर्वांनाच माहिती आहे, कारण आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगाराचे व्हिडिओ येत राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तर आपण डायरेक्ट बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी कोणकोणती प्रोसेस आहे ते बघूया. तर मित्रांनो, मी या ठिकाणी ब्राउझरमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे बांधकाम कामगार असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगार टाईप करून सर्च करून तुमच्यासमोर जर अशी वेबसाईट येत नसेल तर तुम्हाला mahabcw.in असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे नसेल टाईप करता येत तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकता. आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर पहिलीच वेबसाईट कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजेच महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कंस्ट्रक्शन वर्कर्स अशी वेबसाईट आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर असं क्लिक करायचं आहे आणि पुढचे प्रोसेस जे आहे, पुढचं पेज जे आहे असं तुमच्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं मोड जो आहे डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी डेस्कटॉप साईट जी मोड आहे तो करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की 7 दिवसाच्या आत स्पष्टीकरण देणे जरुरी आहे. जर विहित मुदतीत स्पष्टीकरण दिले नाही तर अर्ज नाकारण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी असं या ठिकाणी या वेबसाईटवर सुद्धा स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी 6 ऑप्शन दिसतात. पहिलं कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम 2 नंबर. 3 नंबरमध्ये कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल आहे. आणि तसेच मित्रांनो, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये समजत नसेल तर तुम्ही मराठी भाषासुद्धा या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, मराठी भाषा करून घेतलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मराठी भाषा केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 ऑप्शन दिसतात. त्यानंतर आपल्याला हे 6चे ऑप्शन मराठीमध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आपला पॉईंट जो आहे आजच्या व्हिडिओचा, तो आपल्याला ह्या ऑप्शनपैकी फक्त आपलं एक ऑप्शन या ठिकाणी या माहिती देणार आहे, ते म्हणजे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन. या ठिकाणी जो बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन हे दिसत आहे ऑप्शन, तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं तर तुमची पुढचं जे पेज येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या पेजवर मिळून जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा आधार नंबर जो नोंदणी करते वेळेस तुम्ही आधार नंबर आणि खालच्या साईडला तुम्ही जो नोंदणी करताना आधार नंबर आणि मोबाईल नंबर दिलता तो या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी नोंदणी करते वेळेस जो आधार नंबर दिलता आणि मोबाईल नंबर जो दिलता तो या ठिकाणी टाकून घेतला आहे. हे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या निळ्या अक्षरामध्ये जो प्रोसेस टू फॉर्म हे ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल. या ठिकाणी मला OTP आलेला आहे 880422. मित्रांनो, OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला या ठिकाणी
ह्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या बॉक्समध्ये OTP टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या निळ्या अक्षरामध्ये व्हॅलिडेट OTP हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ BUCW प्रोफाईल असं या ठिकाणी ते बांधकाम कामगाराची जी आपली प्रोफाईल राहते ती ओपन झालेली आहे. आणि या ठिकाणी झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमची जी संपूर्ण माहिती आहे, तुमचे कोणकोणते कागदपत्र दिले ते या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्सवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्ह्यू ॲड्रेस प्रूफ, व्ह्यू सर्टिफिकेट, व्ह्यू वर्क सर्टिफिकेट, व्ह्यू बँक पासबुक, व्ह्यू फोटो ID प्रूफ, व्ह्यू प्रूफ ऑफ एज, व्ह्यू सेल्फ डिक्लेरेशन आणि व्ह्यू आधार डिक्लेरेशन असे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी व्ह्यू फॉर्म सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे दिलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्ही ठेकेदाराचं दिलं का ग्रामसेवकचं दिलं तुम्ही या ठिकाणी तुमचं पाहू शकता. या अशा प्रकारे मी काही सिक्युरिटीसाठी या ठिकाणी हे ब्लर केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही आहे. तर मित्रांनो, असं या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर तर तुम्हाला तसा मेसेज आला असणार तर तुम्हाला तो मेसेज कशासाठी आला आहे, तुमचं काय नेमकं चुकलेलं आहे हे बघण्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे. आणि खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिन्युअल. या ठिकाणी रिन्युअल जो आहे ते रिन्युअलच्या आपल्याला ऑप्शनवरती आपण रिन्युअल केलेलं असणार आहे. तर रिन्युअल केल्यानंतर तुम्हाला तो मेसेज आलेला असणार आहे. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी रिन्युअलवर क्लिक करायचं आहे. आणि रिन्युअलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, स्पष्टपैकी या ठिकाणी रिझन दिलेला आहे. रिझनच्या खाली या ठिकाणी दिसत आहे की 90 दिवस कामाचा प्रमाणपत्रावर फोटोवर प्राधिकृत अधिकाऱ्याचा यांचा शिक्का नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 90 दिवसाचं जे कामाचं प्रमाणपत्र आहे त्या फोटोवर प्राधिकृत अधिकाऱ्याचा यांचा शिक्का नाही आहे. या ठिकाणी तुम्ही स्टेटस पाहू शकता. तसेच वर्क रिन्युअल कोणत्या तारखेला केलं तर तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर पण या ठिकाणी पाहू शकता. तर तुम्हाला जर तसा मेसेज आला असेल तर त्या मेसेजवरती तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं काय चुकीचं झालेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी जो बांधकाम कामगार आहे त्यांनी या ठिकाणी मला असं माहिती दिली की सर मला असा मेसेज आला आहे. तर त्यांचा मेसेज मी चेक केला तर त्यांच्या मेसेजवर असं दिसून येत आहे की 90 दिवस कामाचं प्रमाणपत्र त्यांचं जे आहे त्यांचा फोटो जो आहे ते प्रमाणपत्रावरला त्याच्या प्रमाणपत्रावर प्राधिकृत अधिकाऱ्यांचा शिक्का नाही. त्यामुळे त्यांना तसा मेसेज आलेला आहे. प्रमाणपत्र आहे त्या फोटोवर शिक्का घेणे बंधनकारक आहे आणि ते शिक्का घेतल्यानंतर त्यांना डबल अप्लाय करावं लागेल. मित्रांनो, ज्यांना कोणाला असा मेसेज आला असेल बांधकाम कामगारांना, त्यांनी ह्या प्रकारे चेक करायचं आहे की त्यांचं कुठं काय नेमकं त्यांचं रिझन काय आहे, त्यांचं कारण काय आहे. तो अर्ज समजा त्यांना मेसेज डबल आलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती नक्की समजेल असेल की तुम्हाला जर मेसेज आला त्यानंतर तुम्हाला कसं चेक करायचं आहे की आपलं काय चुकीचं झालेलं आहे किंवा काय आपलं कमी आहे त्या प्रमाणपत्रावरती. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करीत चला आणि अनेक बांधकाम कामगाराविषयी भरपूर माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका आणखी असतील तर कमेंट करून सांगा या ठिकाणी. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.